नमस्कार, मी सीमा. आज आपण पोह्याचे खमंग, रुचकर आणि अगदी झटपट होणारे घरच्या साहित्यात थालीपीठ बनवणार आहोत. तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. खमंग आणि रुचकर नाश्ता बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे आपले नेहमीचेच आहेत, आपण जे कांदा पोहे बनवतो ना तेच आहेत. स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले आहेत. तर पोहे आता आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे आता आपण स्वच्छ धुवून घेत आहोत. आपण कांद्या पोह्याला कसं हलक्या हाताने धुतो ना तसे नाही धुवायचे, जर असे चोळून चोळून धुवून घ्यायचे. म्हणजे जे काळपट पाणी असतं ना, हे बघा किती काळपट पाणी, हे पाणी सगळं आपल्याला धुवून घालवायचं आहे. पोहे आता 2 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतल्या. सगळं काळपट पाणी जाईपर्यंत आपण पोहे धुवून घेतल्यात. आता एकदम थोडंसं असं बघा कुर्ताभरच पाणी आपल्याला ह्याच्यावर असं घालायचं आहे आणि हे 6-7 मिनिटात छान मस्तपैकी भिजून देऊयात. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. तर थालीपीठ बनवायच्या सुरुवातीला आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी इथं मी बघा काय घेतले, जिरे घेतलेले आहेत, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे. जिरे मी पोह्याचा अर्धा चमचाच घेतलेला आहे. थोडासा कढीपत्ता, 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या. मिरच्या तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आणि साबुदाणे पोह्याचे 2 चमचे घेतलेले आहेत. आता हे आपण मिक्सरला एकदम बारीक असं वाटण करून घेणार आहोत. तर तुमच्याकडे धणे नसले ना तर तुम्ही धना पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊयात. तर बघा मिक्सरला पण अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे. वाटण करताना पाणी बिलकुलसुद्धा घालायचं नाही आहे आणि एकदम बारीक नाही झालं तरीसुद्धा चालेल, थोडंसं मोठंसर घ्यायचं आहे वाटून. तर आता 5-6 मिनिटात पोहे पण एकदम छान भिजलेत बघा. आता हे पोहे आपण मोठ्या परातीत काढून घेऊया. आता हे पोहे सगळे चांगले मळून घ्यायचे आहेत आपल्याला. छान भिजले त्याच्यामुळं पटकन मळले जातात. आणि तुम्हाला लागलं तर अगदी थोडंसं पाणी घाला, म्हणजे एकदम बारीक असे करता येतील. तर इथं मी एकदम थोडंसं असं पाणी शिंपडते. पाणी मी सोमटच घेतलेलं आहे. सोमट पाणी शिंपडलं ना की काय होतं, पोहे एकदम चांगले फुलून येतात आणि लगेचच ते बारीक होतात. आता पीठ एकदम छान आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पोह्याचे अजिबात तुकडे वगैरे कण असे काही दिसू नयेत. असा मऊसर चांगला डो बनवून घ्यायचा याचा. तर 3 ते 4 वेळा मी थोडंसं सोमट पाणी घालून हे पीठ असं इतपत बारीक केलेलं आहे. पोह्याचे कण सगळे मोडलेले आहेत. तुम्ही पोहे धुतल्यानंतर त्याच्यात जर पाणी जास्त राहिलं असेल ना तर पोहे एकदम छान भिजलेले असतात, तुम्हाला पाणी काही लागणार नाही. लागलं तर एकदम थोडं घालायचं, एकदम पोह्यात पाणी घालू नका, नाहीतर एकदम पातळ असा डो होईल. आता आपल्याला ज्या वाटीने आपण पोहे घेतले ना त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घातल्यामुळं काय होतं, व्यवस्थित छान असं बाइंडिंग होतं. आता त्याच सेम वाटीने आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. बेसन घातल्यामुळे एकदम छान थालीपीठ अशी रुचकर होतात. मी 2 मोठे कांदे असे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा याच्यावर सगळे घालायचे. आता याच्यात आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर भरपूर घालायची, तुम्ही खूप छान लागते त्याच्यामुळे थालीपीठ. आता तुम्हाला कोथिंबीरऐवजी दुसरी कुठली भाजी वगैरे घालायची असली ना तरीसुद्धा तुम्ही घालू शकता. इथं मी पोह्याचे 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत. इथं चवीनुसार 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद घेतली. हे लाल तिखट आहे. तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तरी नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण मी छान थालीपीठ दिसायसाठी इथं लाल तिखट घातले. आणि हे अर्धा चमचा हिंग घेतलाय. तुम्ही म्हणसाल थालीपीठात हिंग, पण हिंग घातल्यानंतर खूप अशी छान चव लागते. आता आपण हे वाटण केलं ना ते वाटण सगळं आपण ह्याच्यात घालायचं आहे. आता हे सगळं एकदम छान असं मळून घ्यायचं आहे, थोडं पाणी घालत. पहिल्यांदा आपण हे पोह्याचं बॅटर मळलेलं आहे ना ते सगळं मिक्स करून घेऊया याच्यात. सॉरी, मी बॅटर म्हणले, आपण पोह्याचा पीठ मळून चांगला डो बनवला होता ना ते सगळं मिक्स करून घेऊया. आणि थोडं पाणी घालत आता हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं. एकदम पाणी घालू नका, नाहीतर एकदम सैल होईल थालीपीठ व्यवस्थित, मग आपल्याला थापता येत नाही. थोडं करून पाणी घालायचं आणि छान मस्त असा डो बनवायचा.
तर बघा अशा प्रकारे मी ह्याचा डो बनवला आहे पिठाचा. जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अगदी आपल्याला थापता येईल असं बनवलेलं आहे. आता ह्याला थोडासा तेलाचा हात लावते. तेल एकदम पण जास्त घ्यायचं नाही, थोडंच घ्यायचं. तेलाचा हात असा लावायचा आणि सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला थालीपीठ थापायला घ्यायचे आहेत. मी पोळपाट खाली मांडलाय आणि त्याच्यावर हा तेलाच्या पिशवीचा कागद ठेवलाय. तुम्हाला तेलाच्या पिशवीच्या ऐवजी दुसरा कोणता कागद घ्यायचा असला घ्या, नाहीतर एखादा कापड, सुती किंवा रुमाल वगैरे घेतला तरी सुद्धा चालेल. तर बघा मी असा एवढा गोळा घेतलेला आहे, हातावर असा गोल करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मध्यम आकाराचीच अशी थालीपीठं थापायची आहेत. जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी पण नाही. थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि असं थापून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पीठ हाताला चिटकत वगैरे नाही. आणि कडनी जर असे थापताना आपल्याला तडे वगैरे गेलं ना, असं फाटल्यासारखं झालं ना, तर हाताने असं एकसारखं करून घ्यायचं. शक्यतो पीठ छान मळलेलं आहे त्याच्यामुळे कडेने तुटणारच नाही, पण एखाद्या वेळेस सांगते तुटलं तर लगेच हाताने एकसारखं करून घ्यायचं. तर आता मी एवढ्या साईजचं थापून घेतलेलं आहे थालीपीठ. आता आपल्याला ह्याला होल करायचे आहेत. तुम्ही म्हणसाल होल कशासाठी? असे होल केले का नाही की एकदम पीठ छान वाफवलं जातं, हे थालीपीठ मस्त भाजलं सुद्धा जातं. त्यासाठी असे आपल्याला होल करून घ्यायचे. इथं तव्यावर मी थोडंसं तेल घातले, तर गॅसला थोडा उतार आहे त्याच्यामुळे तेल सगळं साईडलाच जात आहे. तेल थोडंसं टाकायचं आणि असं पसरून घ्यायचं आहे. तर तवा गरम झालेला आहे, आपण याच्यावर आता थालीपीठ घालूया. कागद अजिबात सुद्धा खाली चिटकत नाही तव्याला, लगेच अलगद आपल्याला कागद काढून घ्यायचे. आता थालीपीठ टाकलं की त्याच्यावर असं थोडेसे सफेद तीळ घालायचे. सफेद तीळ असे वरण घातले का नाही की दिसायला पण एकदम छान दिसतं आणि चवीला सुद्धा छान लागतात. आणि असं हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तिळाला चिकटले जातात. आता दोन्ही साईडने एकदम छान खरपूस असं मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे. आता हे आपण होल केलेत ना थालीपीठला, त्याच्यात आपल्याला 2-2 सेम असं तेल घालायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, थालीपीठ एकदम छान खरपूस अशी भाजली जातात आणि एकदम आतनं सुद्धा व्यवस्थित छान भाजतात आणि चवीला पण छान रुचकर लागतात. तर थालीपीठ आता एकदम छान भाजलेलं आहे. आपण हे पलटी करूया. बघा किती सुंदर छान खरपूस गोल्डन असं भाजलेलं आहे आणि एकदम छान भाजले ना, त्याच्यामुळं खमंग असा वास सुटलेला आहे. आता दोन्ही साईडने आपण आलटी पलटी करून असंच चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडने एकदम छान खरपूस गोल्डन असं भाजलेलं आहे आणि एकदम सुंदर असे सुगंध सुटलेला आहे. चवीला तर अगदी अप्रतिमच झालेलं असणार आहे. आता आपण बाकीची सगळी थालीपीठं अशाच ह्या प्रकारे बनवून घेऊयात. आता अशा प्रकारे आपल्याला सगळे थालीपीठं थापून घ्यायचे. आता थालीपीठं थापली की अशी बोळं पाडायला विसरू नका. अशी बोळं पाडली का नाही की त्याच्यामुळं आतून एकदम छान अशी खरपूस भाजली जातात, कच्चेपणा राहत नाही आणि त्याच्यामुळे चवीला पण एकदम छान लागतात. तुम्हाला जर प्लॅस्टिकवर टाकायला नको वाटत असेल ना, तर तुम्ही सुती कापड घेतलं तरी सुद्धा चालेल. सुती कापडावर सुद्धा एकदम छान अशी भाजली जातात. आता एकदम थोडेसे असे तीळ वरनं पसरायचे, हलकेसे, जास्त नाहीत कारण आपण भरपूर तीळ असे घातलेले आहेत. आता दोन्ही साईडनी एकदम छान मस्त खरपूस भाजून द्यायचे. त्यासाठी आपल्याला आता ही बोळं आहेत ना, त्याच्यातनं अगदी 2-2 थेंब तेल सोडायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, खाली आपण तव्याला तेल लावलेलंच आहे, पण असं तेल घातलं की तेल खालच्या साईडने अजून पसरलं जातं आणि एकदम मस्त खरपूस अशी भाजली जातात. त्याच्यामुळे चवीला पण फार रुचकर अशी लागतात हे थालीपीठ. तर बघा एकदम मस्त खमंग असं खुसखुशीत थालीपीठ भाजलेलं आहे. दोन्ही साईडने एकदम परफेक्ट भाजून घेतलेलं आहे. पण चांगलं भाजलं का नाही की चवीला पण छान रुचकर असे थालीपीठं लागतात. सारखंच आपल्याला पोहे म्हटलं की कांदा पोहे मुलांना सारखं खाऊ वाटत नाहीत, म्हणून पोह्यापासून असं काहीतरी नवीन एकदम परफेक्ट वाटतं मुलांना खायला सुद्धा.